मित्रांनो सगळं चांगलं चालू होतं. ह्यो मध्ये आला आणि सगळं काम बिघडलं. ह्यो ऑपरेशन करायला लागलं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळचे वाजले होते 7:41 आणि मी झोपलो होतो सकाळचं ऊन बघत बिस्तरामध्येच. आणि उठून बघतोय तर काय, माझा भाऊ इथं झोपेत आणि मी तर काय करत होतो मलाच माहित नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मग काय मला झोप आली परत आणि गेलो झोपून. झोपलो आणि काय नुसतं हालचाल चालूच होते माझी. मग नंतर उठून बघतोय मी आणि माझा भाऊ एकामेकींच्या चेहऱ्याला बघत होतो. तर मग काय परत आली मला झोप, परत गेलो मी झोपून. आणि थोड्याच वेळाने बघतोय तर काय, छोटावाला भाव आला इथं आम्हाला त्रास द्यायला. बघू शकता कसं फिरायला लागलं, इकडं तिकडं फिरतोय आणि माझ्या अंगावर येऊन झोपले. काय लावलंय. मग काय थोड्याच वेळात कबूतरकड बघत आमच्या म्हाडाची सकाळ मी बघत होतो. आणि तितक्याच बघतोय तर काय, आमच्या समभावचं आंब्याचं झाड दिसलं. तर हे बघू शकता आमच्या समभावचं घर आहे तिथं आणि झाड. तर मित्रांनो, उशीर न करता माझा भाऊ उचलायला लागलेला बिस्तर. मग काय त्याच्या मध्ये गेलो आणि मी माझी घडी आणि चावी उचलली. मी माझी घडी हातात घालून थोडं भावावरती दया खाऊन त्याला हातभर मदत करू लागलो. बिस्तर उचलूनच लगेच मी जरा थोडंफार इकडं तिकडं बघून टाईमपास करून इकडं तिकडं बघून लगेच जरा खाली लक्ष दिलं. तर मी आणि माझा भाऊ निघालो आता बिस्तरा उचलून घराकडे. तर घरात येऊन परत इथं भावाबरोबर झोपू लागलो आणि माझ्या भावाचे इथं काय नखरे चालू होते. तर आम्ही झोपायला आणि ही गाबड इथं बघत बसलाय मोबाईल. मग काय मस्त झोप काढून आम्ही दोघं उठलो परत सोबत. काय झोपीतनं उठून छोट्या भावाबरोबर थोडीफार मस्ती केली, खूप मस्ती केली, एकदम भरपूर मन भरून मस्ती केली. आणि त्या भावाला बोललो, चला आदित्य भाई जाऊ का बाई, चला जाऊ का, चला जाऊ. तर फायनली सकाळी मी पोचलो. तर आमची सकाळची सोसायटी बघू शकता आणि बाहेरचं श्री स्वामी समर्थांचं मंदिर. तर घरी पोचलो आणि फ्रेश होऊन बसलो गेम खेळत. तर खिडकीच्या बाजूलाच बसून फ्री फायरची गेम खेळत बसलो होतो. टाइमपाससाठी काही नव्हतं, शाबास बेटा, म्हणून विचार केला बसतो फ्री फायर गेम खेळत. गेम वगैरे खेळून झालं तर खाली येऊन बघतोय तर इथलं लहान पोरं आमच्या जुन्या काळातली गेम खेळत होते. ही गेम खूप भारी होती आधी आमच्या काळात. आम्हाला ही गेम लय म्हणजे लय आवडायची. मग काय भावाच्या घरी आलो. घरी आताच एक मुलगा म्हणला होळीची तयारी चालू आहे. मेन कार्यकर्ता येऊ. तू कोण आहे रे? खजिनदारी किती पैसे दिले पण खजिनदाराकडे 1 रुपया नाही सध्याला. मैं गरीब हूँ. गावऱ्या कुठे? मित्रांनो सगळं चांगलं चालू होतं. ह्यो मध्ये आला आणि सगळं काम बिघडलं. रुको जरा सबर करो. ह्यो ऑपरेशन करायला लागलं. बैगन ते गट्टा तिकडचे बघू आमची म्हाडाची होळी. तर मित्रांनो बाहेर गेल्यामुळं मला काही होळीचं शूट काढायला जमलं नाही. तवर येऊन बघतोय तो होळीची राग झाली आणि त्यानंतर इथं चालू होते आदित्य व्हायचे भांडणं. एक लोचा झालाय सगळं. तर बघू शकता तिथं तो बिचारा एकटा शांतनू करायला लागलाय. शांतनू तुझा चेहरा दाखव. बघा ते एकटाच करायला लागलाय बिचारा होळीचं. त्यामध्ये तिला कोणच नाही. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं. काय गेलं हो काय माहिती. बघा तो बिचारा एकटाच करायला लागला. काय बोलावं आता. भाऊला सबस्क्राईब करा मित्रांनो भाऊला सबस्क्राईब कर. सबस्क्राईब करा.
गाईज गुड नाईट स्वीट ड्रीम्स त्यांच्या आगल्यावर आगले